नमस्कार. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. याच निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची देखील निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. यापूर्वीची जी टर्म होती त्यावेळी ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. मात्र दरम्यानचा काळ एक मोठा काळ यामध्ये गेलेला आहे. जवळपास एक टर्म यामध्ये प्रशासकीय जी ह्याच्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळे आता ही जी येणारी निवडणूक आहे त्यामध्ये मोठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानच्या काळामध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरी भारतीय जनता पार्टीला 3 आमदार या सोलापूर शहरातून मिळालेले असले तरी त्याच्यापूर्वी झालेली जी लोकसभेची निवडणूक आहे त्यामध्ये महाविकास आघाडीने म्हणजेच काँग्रेसच्या प्रणिताताई शिंदे यांनी येथे लोकसभा जिंकलेली असल्यामुळे खरं तर आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांचीही ताकद तुल्यबळ असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही जी निवडणूक आहे येणारी ती प्रतिष्ठेची केलेली आहे आणि ती पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आपला गड राखावा यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. या दरम्यान जे आमदार आहेत देवेंद्र कोठे, त्याचबरोबर सुभाष देशमुख, त्याचबरोबर विजयकुमार देशमुख या तीनही आमदारांचे इथं मोठी ताकद आहे. परंतु मोहिते पाटील जे एकेकाळी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची ताकद होती आणि जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील या सोलापूर जिल्ह्यावर आणि शहराचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे असतील, खासदार प्रणिती शिंदे असतील, जर अकलूजमधून आपण बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटील सध्या खासदार आहेत माढा मतदारसंघाचे, त्यांचे देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पुन्हा वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि विजयदादा पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात गेल्यामुळे जे राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला होता त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोहिते पाटील देखील आपली ताकद पणाला लावतील यात शंका नाही. आता जर येणाऱ्या निवडणुकीकडे आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची यासाठी आहे की यापूर्वीच्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट आणि जी महाविकास आघाडी आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची यासाठी आहे की एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा एकंदरीत मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या जिल्ह्यावर वर्चस्व होतं. एक राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या सोलापूर शहर आणि जिल्ह्याकडे पाहिलं जात होतं. त्यामुळं या दोन्ही पक्षांना, दोन्ही जे राजकीय घराणे आहेत त्यांना आपलं गतवैभव या शहरात प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही येणारी निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी देखील क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठी आपल्याला अटीतटीचा सामना किंवा रंगतदार हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेट आपल्याला शिवशाही न्यूज चॅनलवर आम्ही देणारच आहोत. आपण पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.